नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहात आशा किरण. बोलूया निसंकोच. आपल्या समाजात काही विषय असे आहेत ज्यावर आजही मन मोकळेपणाने बोललंच जात नाही आणि त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजेच लैंगिक आरोग्य. अनेक वेळा लाज, भीती किंवा चुकीच्या समजुतींमुळे लोक या विषयापासून दूर राहतात आणि त्यामुळे छोट्या समस्या देखील काही काळानंतर मोठ्या होतात. पण आता वेळ आली आहे या विषयावर मन मोकळेपणाने आणि योग्य माहितीच्या आधारे बोलण्याची. म्हणूनच या कार्यक्रमातून आपण लैंगिक आरोग्याशी संबंधित प्रश्न, समस्या आणि त्यावरील उपाय यावर तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण माहिती, समज आणि संवाद यामुळेच आयुष्यात आशेचा किरण निर्माण होतो आणि म्हणूनच आशा किरण. या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आणि समउपदेशक डॉक्टर उमेश मुंदडा सर. यांचं आशा किरण क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे आणि ते गेली 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सला सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटी याबाबत मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्राअंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक्स असून छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण क्लिनिकची मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी आणि रविवारी पुणे आणि मुंबई येथे पेशंट्सला भेटतात. तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत लैंगिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल समाजात असलेल्या गैरसमजुती कुठल्या आहेत. सगळ्यात अगोदर तर नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत. डॉक्टर, एका बेसिक प्रश्नापासून आज आपल्या सत्राची सुरुवात करूया. लैंगिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी कुठल्या बाबी महत्त्वाच्या असतात? लैंगिक आरोग्य म्हणजे जे की लैंगिक आयुष्य असतं ते हेल्दी राहिलं पाहिजे आणि ते हेल्दी राहण्यासाठी कोणत्या बेसिक गोष्टी आपण करायला पाहिजे. त्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या दोघातलं नातं, त्याच्यानंतर डेली एक्झरसाईज आणि पौष्टिक आहार या सगळ्या गोष्टी जर बरोबर प्रॉपरली जुळून आल्या तर मला वाटतं लैंगिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होते. पण लैंगिक आरोग्याविषयी समाजामध्ये खूप गैरसमज आहेत. त्या गैरसमजाबद्दल पण आपण पुढे बोलूया, कारण की या गैरसमजुतीमधूनच ह्या लैंगिक समस्या ज्या आहेत त्या निर्माण होतात. कारण बऱ्याच लोकांना लैंगिक समस्या नसतात पण त्यांचे जे गैरसमज असतात ते त्यांचे चुकीचे असतात आणि त्याच्यामुळे ह्या लैंगिक समस्या उद्भवतात. म्हणजेच लैंगिक आरोग्य हे तुमच्या मानसिक आरोग्याशी कुठेतरी कनेक्टेड असतं, बरोबर आहे? डेफिनेटली लैंगिक आरोग्य जे आहे हे आपल्या मनाशीच निगडीत आहे. अच्छा. आपलं मन जर चांगलं असेल, आपलं मन जर म्हणजे त्याच्यामध्ये अँझायटी, डिप्रेशनवर काही नसेल तर नक्कीच लैंगिक आरोग्य चांगलं जगण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होते. हा सर, जसं की तुम्ही म्हणालात की एक्सरसाइज मॅटर करते, बरोबर आहे, पण मग एक्सरसाइज हा सुद्धा आपल्या लैंगिक आरोग्याचाच भाग असतो का? बघा, लैंगिक आरोग्य जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःची हेल्थकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. बरोबर आहे. कारण की जितकी चांगली तुम्ही हेल्थ मेंटेन करसाल, जितके चांगले तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रिलेशन मेंटेन ठेवणार तितकं चांगलं तुमचं लैंगिक आरोग्य हेल्दी होऊ शकतं. अच्छा. आता हेल्दी आरोग्य राहण्यासाठी नक्कीच एकाची जबाबदारी नसते, बरोबर ती दोघांची जबाबदारी असते. पण आपल्या इथं समज काय आहे की जास्त करून म्हणजे पुरुषांनीच म्हणजे हेल्थ मेंटेन ठेवायला पाहिजे, स्त्रियांनी आपल्या लैंगिक आरोग्यावर लक्ष देत नाहीत किंवा त्यांची काम इच्छा कमी असते किंवा त्यांना काही वेळा मासिक पाळीचे त्रास असतात. तर अशा वेळेला त्यांना समजून घेऊन जर लैंगिक आरोग्य चांगलं म्हणजे जगण्याचा आपण जर प्रयत्न केला तर मला वाटतं लैंगिक आयुष्य चांगलं सुंदर होऊ शकतं. बऱ्याच लोकांना असं सुद्धा वाटतं ना की इंटिमेसी इट्स ऑल अबाउट इंटरकोर्स, तर तसं हे मिसकन्सेप्शन आहे लोकांचं की खरोखर तसंच आहे? बघा, 90% लोक जे आहेत ते लैंगिक आरोग्य म्हणजे फक्त आपल्या इंटरकोर्स बद्दलच त्यांनी कम्पेअर करतात. बरोबर. फक्त इंटरकोर्स आहे की लैंगिक आरोग्य नसतं. लैंगिक आरोग्यामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये दोघांनाही सुख आणि समाधान मिळालं पाहिजे, त्याच्यातून त्यांचा आनंद मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांचे अँझायटी, डिप्रेशन कमी झालं पाहिजे आणि दोघांचं नातं पण मजबूत झालं पाहिजे. म्हणून या लैंगिक आरोग्याला खूप महत्त्व आहे. कारण की लैंगिक आयुष्य हे एक फेविकॉलचं बॉन्ड आहे. कारण की जर हे जर चांगलं असेल तर तुमच्या दोघांचं पती पत्नीचं जे काही नातं असतं ते चांगलं जुळून राहतं आणि ते चांगलं मेंटेन राहतं. तर याच्यासाठी कंपल्सरी लैंगिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दोघांना पण तुम्हाला काही ना काही थोडेसे प्रयत्न करावे लागतात.
अच्छा, म्हणजे आपण म्हणतो ना की गाडीची चाकं दोन्ही बरोबर चालल्यानंतर सगळं काही सुरळीत असतं. बरोबर आहे. अगदी तसंच आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की भारतामध्ये अजून सुद्धा या मुद्द्यावर पाहिजे तितका प्रकाश टाकला जात नाही आणि लोकांना एक संकोच वाटतो की अरे गड्या आपण डॉक्टरांकडे कसं जावं, अरे गड्या आपण ही प्रश्न का विचारावे, तर ही भीती संकोच का आहे नेमका, तुम्हाला काय वाटतं? मानसिकरित्या काय मुद्दे आहेत त्यामागे? याचं मुख्य कारण जे आहे की आपल्या समाजामध्ये जे लैंगिक शिक्षण पाहिजे, जे लहानपणापासून स्टुडंट लाईफपासून लोक म्हणजे मुलांना मुलींना मिळालं पाहिजे तितकं मिळताना दिसून येत नाही. नाही. त्याच्यामुळं आज पण माझ्याकडं खूप वेल एज्युकेटेड IT मुलं आणि मुली येतात आणि काही ते समस्या घेऊन येतात आणि बऱ्याच वेळा मी त्यांना बघतो की ह्या ज्या समस्या असतात ह्या त्यांच्या वादातून म्हणा किंवा त्यांच्या मिसकन्सेप्शनमधून म्हणा ह्या निर्माण झालेल्या असतात. तर ह्याचं मेन जे मूळ कारण जे आहे की लैंगिक आरोग्याविषयी आपल्या मनात काही जर काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते उघडपणे चर्चा करत नाहीत किंवा डॉक्टरांकडे जात नाही, त्यांना संकोच वाटतो किंवा लाज वाटते. तर असं न करता जर त्यांनी खरोखर जर प्रॉपर काउन्सिलरकडं जर गेले तर नक्कीच याचं समाधान पण मिळू शकतं आणि याचे पण त्यांना उत्तर पण मिळू शकतात. आणि बऱ्याच वेळा सर यूथमध्ये असे चालतं ना की इंटरनेटवर हे आलंय ते आलंय, आपण ते अप्रोच करतात त्या गोष्टीला, पण त्याचे साईड इफेक्टही होतात. पण कुठेतरी त्यांना हे कळत नाही ना की काउन्सिलिंग हा जो मुद्दा असतो, जो डॉक्टर सगळ्यात अगोदर करतात, तोही तितकाच महत्त्वाचा असतो. तुम्ही बोलताना एक गोष्ट म्हणालात की शाळेमध्ये शिकवलं जात नाही, बरोबर आहे. मी इव्हन जेव्हा लहान होते ना तेव्हा या लैंगिक शिक्षणाचे जेव्हा मुद्दे यायचे ना तेव्हा ऑफ पिरियड म्हणून किंवा मग खेळण्यासाठी सोडून दिलं जायचं. तर त्या दृष्टिकोनातून शिक्षण पद्धती जी आहे त्यामध्ये काय एखादी गोष्ट चेंज व्हायला हवी किंवा कुठून त्याची नीव ठेवायला हवी, तुम्हाला काय वाटतं? नाही, कमीत कमी आपल्या म्हणजे शाळेत जीवनामध्ये लैंगिक आरोग्याविषयी, त्यांच्या म्हणजे मानसिकतेविषयी आणि त्यांचे म्हणजे जे आपल्या लैंगिक आरोग्याचे जे पाठ असतात त्या पाठविषयी थोडीफार कल्पना देणं, बॅड टच गुड टच हे जी कल्पना असते हे देणं पालकांना पण गरजेचे असते आणि शिक्षकांना पण गरजेचं वाटतं मला. गरजेचं असतं. हां, कारण की जर तुम्ही जर प्रॉपर सेक्स एज्युकेशन हे जर स्टुडंट लाईफपासून जर आपण जर स्टार्ट केलं तर त्याच्याबद्दल त्यांना काही म्हणजे भीती नसणार किंवा लाज येणार नाही, कोणाही म्हणजे प्रश्न विचारण्यास त्यांचं धाडस होऊ शकतं आणि प्रश्न निर्माण होणारच नाही. प्रश्न निर्माण Yes, होणारच yes. नाही आणि झाले तरी त्याची उत्तरं साधी सोपी असतील. ॲटलिस्ट म्हणजे कोणाबरोबर चांगलं प्रॉपर डिस्कशन जर केलं, प्रॉपर चर्चा जर केली तर नक्कीच हे प्रश्न चांगलं जर त्यांना आन्सर जर प्रॉपरली मिळालं किंवा प्रॉपर डॉक्टरांकडून मिळालं तर मला वाटतं की लैंगिक समस्या दूर होण्यासाठी काहीच म्हणजे जास्त काही करायची गरजच नसते. नक्कीच. आणि या बाबतीत मी तरी ठामपणे एक गोष्ट सांगू शकते की आशा किरणमध्ये जेव्हा कधी तुम्ही याल तर तुम्हाला टॅबलेट्स कुठल्या घ्यायच्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या या अगोदर विचारलं जातं की अडचण काय. म्हणजे म्हणतो ना आपण की मुळावर जेव्हा काम केलं जातं तेव्हा रोपटं जे असतं ते व्यवस्थित येत असतं. अगदी तसंच आशा किरणमध्ये होतं. सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा पुणे मुंबईला तुम्ही असाल तर शनिवारी रविवारी येऊन सुद्धा तुम्ही डॉक्टरांना प्रत्यक्षरित्या भेटू शकता. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की गुगलवरती, ChatGPT वरती ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील त्या नेहमी खऱ्याच असतात असं नाही, कारण त्याही गोष्टी कुठल्या तरी माणसांनीच टाकलेल्या असतात आणि त्याच्याकडे ती माहिती पूर्ण व्यवस्थित असेलच असं नसतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट करण्याआधी जसं आपण ठेच लागल्यानंतर डॉक्टरांकडे जातो तसंच लैंगिक आरोग्यात सुद्धा जर काही अडचणी असतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे. आजकाल इंटरनेटवर पण खूप गोष्टी आपण पाहतो की ज्याच्यामध्ये म्हणतात की हे केलं पाहिजे, त्या टॅबलेट्स घेतल्या पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी असतात. पण बहुतेक मला असं वाटतं की ते कुठेतरी एखाद्या माणसानेच टाकलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होणं हे पण खूप असतं आणि कधीतरी त्या माणसाला त्रास मुळात त्या टॅबलेटचा नसूच शकतो किंवा त्या टॅबलेटची गरजही नसेल आणि अशा वेळी लोक घेतात. मग त्यामुळे काय होतं? नाही, कसं आहे की लैंगिक आरोग्यामध्ये ज्याप्रमाणे समजा आपली गाडी आपल्याला रिपेअर करायची आहे, आपल्याला गॅरेजमध्ये घेऊन जावं लागतं. बरोबर आहे. फक्त इंटरनेटवर बघून आपण आपली गाडी रिपेअर करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये आपण तज्ज्ञ पण नसतो. तर आपण म्हणजे रिपेअर करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन करू शकतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे जर लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी जर तुम्ही फक्त आणि फक्त इंटरनेटचा सहारा घेऊन जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं चुकीचं आहे. कारण की तिथं काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी वाईट पण होऊ शकतात. कारण की त्या कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह आपल्या शरीरासाठी आहेत ते पण बघणं गरजेचं असतं. बरोबर आहे. आता माझ्या क्लिनिकला भरपूर पेशंट येतात, म्हणजे स्वतःहूनच तो म्हणजे त्यांनी गोळ्या घेतलेल्या असतात आणि स्वतःच तो म्हणतो की मला आराम नाही, कारण की त्या गोळ्यांची त्यांना गरजच असते. कारण की लैंगिक समस्या जी असतात ते औषध घेऊन हे सॉल्व्ह करायचे नसतात. कारण की लैंगिक समस्या जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात तर आम्ही बघतो की याच्यामध्ये दोष कोणता आहे, याच्यामध्ये दोष आहे का, याच्या पार्टनरमध्ये दोष आहे का, यांच्या सिच्युएशनमध्ये आहे का, याला
अँझायटी आहे का डिप्रेशन आहे, ह्या सगळा इतिहास बघून हे सगळं बघून आम्हाला पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून पूर्ण ट्रीटमेंट करावं लागतं आणि त्याच्यामुळे चांगलं ट्रीटमेंट होतं. आता तुम्ही बघताय ना यूट्यूबवर भरपूर असे म्हणजे लोक आहेत की जे डॉक्टर पण नाही आहेत, जे नाही. तुम्हाला नॉलेज वाटत आहेत. हा, काही हरकत नाही, नॉलेज वाटायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण काही गोष्टी ते तुम्हाला चुकीच्या पण कल्पना देऊ शकतात. कारण की जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, काउन्सिलिंग करून घेता, तेच प्रॉपर ट्रीटमेंट होतं. कारण की आमच्या क्षेत्रामध्ये आता मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि माझा उद्देश आहे की फक्त आणि फक्त काउन्सिलिंगद्वारा आपण त्यांच्या समस्या 60 to 70% आपण बऱ्या करू शकतो अच्छा. आणि फक्त 30% लोकांना औषधांची गरज असते. औषधांची गरज आहे. काही आपलं म्हणजे काही आजार असतात आपल्याला, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा काही हार्ट अटॅकसारखे किंवा किडनीचे किंवा थायरॉईडचे किंवा हार्मोनचे काही आजार असतात, तर त्या आजारावर पूर्ण प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून आम्हाला त्यांना प्रॉपर गाईडलाईन करून त्यांना आहाराविषयी म्हणा किंवा किगल एक्झरसाइजविषयी म्हणा किंवा इतर व्यायामाबद्दल म्हणा, आम्हाला त्यांना पूर्ण चांगलं काउन्सिलिंग करून त्यांना चांगलं मार्गदर्शन करून चांगलं ट्रीटमेंट द्यावं लागतं. अच्छा सर, जसं आपला आत्ताचा मुद्दा होता की इंटरनेटवर लोक पाहतात आणि मग इतक्या सगळ्या गोष्टी होतात, या व्यतिरिक्त समाजामध्ये असे कुठले कॉमन गैरसमज आहे ज्यामुळे लोक भरकटत चाललेले आहेत? याचं मेन भरकटण्याचं जे कारण आहे की लोकांना लैंगिक शिक्षण नाही आणि लैंगिक शिक्षण नसल्यामुळं काय होतं की आजच्या स्थितीमध्ये सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्ट मोबाईल आलेले आहेत. स्मार्ट मोबाईल बघता बघता बघा कितीतरी मी रील बघतो की जे नॉन मेडिको असतात त्यांना नॉलेज नसतं. हकीम म्हणतात किंवा असं म्हणतात किंवा खेड्यापाड्यातले डॉक्टर असतात जडीबुटी किंवा जडीबुटीचे बद्दल त्यांना कल्पना देतात की याला मिक्स करा, त्याला मिक्स करा, असा करा, वैसा करा, हां असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल. असं होत नसतं आणि त्याची गरज पण नसते. कारण की लैंगिक समस्या म्हटलं तर हे आपल्या मनाशी जुळलेले असतात, सायकोलॉजीबरोबर जुळलेले असतात. खरोखर आपली सायकोलॉजी आणि आपलं मन स्थिर आपलं जर केलं तर मला वाटतं हे जे प्रॉब्लेम असतात इझिली सॉल्वेबल असतात, पण त्याचा लोक खूप बाऊ करतात आणि कोणाला न म्हणजे घरच्या घरी उपचार करण्याचे जे प्रमाण आहे हे आजच्या स्थितीमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. कारण की भरपूर यूट्यूबर म्हणा किंवा रील्सवाले म्हणा, भरपूर म्हणजे आपले फक्त रीलचे व्ह्यूज वाढण्यासाठी काहीच्या काही फॉर्म्युले समोर ठेवतात. जेव्हा काही मी रील बघतो तर मला पण हसू येतं की कसं काय फॉर्म्युला असा आहे की असं म्हणजे ह्या फॉर्म्युला घेतल्यामुळं की याची पार्टनरची इच्छा बदलणार की याची इच्छा बदलणार किंवा याच्यामध्ये बदल होणार असं होऊच शकत नाही. म्हणजे असे काही फॉर्म्युले आहेत जे डॉक्टरांनाच माहिती हा, नाही. बरोबर बरोबर आहे. अच्छा, बाकी अशा कुठल्या कॉमन गोष्टी आहेत? फॉर एक्झाम्पल की असं काय होतं की समजा एखाद्या माणसाला वाटतं की हे नाही झालं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, ती गोष्ट होती म्हणजे प्रॉब्लेम आहे, तर अशा कुठल्या बेसिक आणि कॉमन गैरसमजुती माणसाच्या मनात येतात? बघा की काही लोक जसं आता म्हणजे प्रोनोग्राफी वगैरे बघतात, तर प्रोनोग्राफी बघून म्हणजे जे की प्रोनोग्राफीमध्ये बघतात तसंच आपल्या म्हणजे वास्तविक जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या गैरसमजूंमधून केव्हा केव्हा हे प्रश्न उद्भवतात. कारण की जेव्हा केव्हा लैंगिक आरोग्य चांगलं जर मला जगायचं असेल, दोघांनीही चांगलं नॉलेज पाहिजे, चांगलं म्हणजे एकमत पाहिजे आणि चांगलं प्रॉपर डिस्कशन करून जर प्रॉपर जे आम्ही काउन्सिलिंग करतो त्याप्रमाणे जर ते पुढं जात असतील, बरोबर प्रॉपर फोर प्ले करत असतील, तर मला वाटतं की प्रत्येकाला सुख आणि समाधान याच्यातून नक्कीच मिळू शकतं. नक्कीच, म्हणजे लोकांना हे अगोदर समजून घ्यायला हवं की लैंगिक आरोग्य हा फार नाजूक विषय आणि नाजूक विषयाबद्दल जेव्हा कधी आपण एखादा पाऊल उचलतो तेव्हा युट्यूबच्या डॉक्टरकडे न जाता प्रॉपर ट्रीटमेंट आपण नाही, हा काही नाजूक विषय बिलकुल नाही आहे. तर नाजूक बनवला गेलेला आहे. अच्छा, की म्हणजे असं काहीच नाही आहे की जसं आपल्याला सर्दी खोकला ताप येतो वर्षातून एखाद्या वेळेस जसं आपल्याला येतं तसंच केव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लैंगिक समस्या उद्भवणारच आहेत. कारण की ते लैंगिक आरोग्य आहे. तर लैंगिक समस्या उद्भवल्या जर ताबडतोब तुम्ही जसं सर्दी खोकला ताप झाला की तुमच्या फॅमिली डॉक्टरला तुम्ही जाऊन दाखवता, त्याचप्रमाणे तुमच्या शहरातील आता प्रत्येक शहरामध्ये चांगले सेक्सॉलॉजिस्ट उपलब्ध आहेत. जेव्हा मी 40 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा फक्त हकीम आणि बाहेर कुठतरी म्हणजे गावाच्या बाहेर कुठतरी एक म्हणजे बोंधू डॉक्टर किंवा तंबूवाले डॉक्टर असायचे. पण आजच्या स्थितीमध्ये प्रत्येक शहरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आहे. जर खरोखर त्यांच्याकडे ताबडतोब जर तुम्ही गेले आणि ताबडतोब उपचार करून घेतले किंवा मार्गदर्शन करून घेतलं तर मला वाटतं हे लैंगिक समस्या काही नाजूक नसतात, चांगल्या एकदम होऊ शकतात. काही काळजी करायची गरज पण नाही. पण लोकांना एक प्रायव्हसीचा कन्सर्न असतो, तर आशा किरणमध्ये ती सगळी प्रायव्हसी मिळते? नाही, आम्ही आशा किरण केलीमध्ये प्रायव्हसी देतोच आम्ही, प्रश्नच नाही. कारण की जे काही आम्ही तुमची असते हे असते आम्ही कोणाला म्हणजे गुप्त ठेवतो. आम्ही कोणाला सांगत पण नाही, कोणाला आम्ही म्हणजे चर्चा पण करत नाही. कोण आमच्याकडं पेशंट आलं गेलं आम्ही कोणाला त्याची चर्चा पण करत नाही आणि ती गुप्तता नक्कीच आम्ही 40 वर्षापासून पाळतो आहे.
अच्छा, म्हणजे प्रॉपर गोपनीयतेसह तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला दिलं जातं. आणि जसं की डॉक्टर म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 60 to 70% सगळी प्रॉब्लेम फक्त काउन्सिलिंग मधून जातात. फक्त 30 to 20% तुम्हाला नीड असते मेडिसिन्सची. त्यामुळे इथून पुढे डायरेक्ट युट्यूबला जाण्यापेक्षा एकदा डॉक्टरांकडे जाऊन नक्की भेट घ्या. सर, किशोरवयीन मुलं मुली जे असतात त्यांना आरोग्याबद्दल असे कुठले मुद्दे आहेत जे जाणून घेणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? आता बघा, किशोरवयीन मुलामध्ये हार्मोनल स्टिम्युलेशन खूप फास्ट होतात. हां हां हार्मोनल स्टिम्युलेशन त्यांना चूप बसू देत नाही. हां. केव्हाही ते त्यांच्या समजा इंडियाकडे इकडे तिकडे हात लावला तर त्यांना म्हणजे प्रॉपर इरेक्शन आलं तर केव्हा केव्हा त्यांना मास्टरबेशन करण्याची इच्छा पण होऊ शकते. अच्छा. किंवा केव्हा केव्हा मित्राच्या सांगण्यानुसार किंवा मित्राकडून कळल्यानंतर नक्कीच प्रोनोग्राफी वगैरे बघण्याची पण त्यांची इच्छा होऊ शकते. आणि हे कॉमन आहे, कॉमन. हे कोणाही मुलाबद्दल होऊ शकतं. पण अशा वेळाने जर आईवडिलांनी जर बघितलं तरी त्याला तो थोडासा धीर द्यायचा. जर त्याला खूप तुम्हाला असं वाटतं की हा खूप पोर्नोग्राफीला खूप ॲडिक्ट झालेला आहे किंवा मास्टरबेशनला ॲडिक्ट झालेला आहे, तर नक्कीच कोणत्याही शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे प्रॉब्लेम इझिली काउन्सिलिंगद्वारे आपण सॉल्व्ह करू शकतो. अच्छा. बाकी आणखी कुठले असे मुद्दे आहेत ज्याबद्दल लोकांनी माहिती घ्यायला हवी? बेसिकली जे यूथ आहे त्यांनी माहिती घ्यायला हवी. बघा, लैंगिक शिक्षण म्हणजे मुलींना देण्यासाठी मी तुम्हाला नक्की सांगितलं की स्टुडंट लाईफपासूनच त्यांना थोडंसं लैंगिक आरोग्याबद्दल आणि लैंगिक अवयवाबद्दल नक्कीच माहिती देणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की ती जर माहिती दिली तर मला वाटतं की बरेच लैंगिक समस्या सॉल्व्ह होण्यासाठी त्या नॉलेजची मदत होऊ शकते. आता बऱ्याच लोकांना माहीत नसतं की मास्टरबेशन इज गुड ऑर बॅड, किंवा लैंगिक स्वच्छता कशी ठेवायची, प्युबिक हेअर्स कसे काढायचे, काय काढायचे, हे माहिती नसते. तर हे जर आपल्या वडिलांनी जर आपल्या मुलांना वगैरे किंवा आपल्या आईने आपल्या मुलीला किंवा जेव्हा तिला मासिक पाळी येते का त्रास होतो, तिला एकदम म्हणजे ब्लिडिंग बघून तिला अँझायटी होऊ शकते किंवा डिप्रेशन जाऊ शकते, तर हे ज्या सगळ्या कल्पना जर अगोदरच आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना देणं गरजेचं पण असतं. आणि दिल्या तर मला वाटतं की लैंगिक जे की प्रॉब्लेम असतात जे किशोरवयीन मुलामुलीमध्ये ते होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. अच्छा. डॉक्टर, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की लोकांना उदाहरण हवं असतं. तर आपल्याकडे असा कुठला पेशंट आला होता का हिस्ट्रीमध्ये की ज्यांना आपण या पद्धतीने काउन्सिलिंग केलंय किंवा एखादा यूथ आला होता का? आता एक 5-6 दिवसापूर्वीच माझ्याकडे एक मुंबईला एक आई आपल्या मुलाला घेऊन आली. अच्छा. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा खूप प्रोनोग्राफी बघतो आणि त्याच्यामुळे रात्रभर झोपत नाही आणि प्रॉपर अभ्यास करत नाही, म्हणून हा परीक्षेमध्ये पण फेल झाला. तर याचं जे मेन कारण जे असतं की ह्या वयामध्ये ह्या मुलावर थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण की इझिली आपल्या हातामध्ये आजकाल स्मार्ट मोबाईल किंवा स्मार्टफोन आलेले आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं की हे कुठे ना कुठे रील्स बघण्यात येतं आणि कालांतराने त्याला मुलाला सवय पण लागू शकते. तर अशा वेळेला जर पॅरेंट्सने खरोखर त्यांच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन जर खरोखर प्रॉपर त्या मुलाची जर काउन्सिलिंग करून घेतली तर मला वाटतं हे प्रॉब्लेम इझिली सॉल्वेबल आहेत, काही म्हणजे काळजी करायची गरज नाही. पण जर खूपच जर जास्त सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतील तर नक्कीच सायकॅट्रिकची पण मदत घेणं अत्यंत केव्हा केव्हा गरजेचं असू शकतं. म्हणजेच जे आपलं सेक्शुअल हेल्थ असतं ते फक्त आपल्या शरीरावर नाही तर मानसिक आरोग्यावर तितकंच येस, डेफिनेटली. म्हणूनच आमचे जे लैंगिक शिक्षण जे आमच्या मेडिकल फील्डमध्ये देतात ना, तर ते सायकॅट्रिक ब्रँचमध्येच जास्त देतात. अच्छा. जसं की डॉक्टरांनी सांगितलंय, तुमच्या आजूबाजूला मित्रांमध्ये असतील किंवा आपल्या मुलांबरोबर अशा काही घटना होत असतील तर तुम्हाला एक छोटंसं पाऊल उचलायचं आहे, ते म्हणजे आशा किरणपर्यंत तुम्हाला जायचं आहे. आणि जिथे नावातच आशा आहे तिथे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल. बाकी डॉक्टर, लैंगिक आरोग्याबद्दल अजून कुठले मुद्दे आहेत ज्यावर लोकांना खरंच जाणून घेण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, लैंगिक आरोग्याविषयी आता मी 40 वर्षापासून जेव्हा प्रॅक्टिस करतो आहे तर मला इतकं समजतं की इवन आफ्टर द 40 इयर्स ऑफ प्रॅक्टिस की अजून पण आपल्या समाजामध्ये लैंगिक शिक्षणाचा खूप अभाव आहे. कारण की ओपन चर्चा होत नाही, ओपन डिस्कशन होत नाही. आणि चांगले म्हणजे जर पॉडकास्ट वगैरे बघितले, चांगले म्हणजे टी व्हीवरचे यूट्यूबवरचे जर चांगले प्रोग्राम बघितले तर नक्की याच्यावर चांगली माहिती पण उपलब्ध आहे. पण ती न बघता उगीच काहीतरी म्हणजे नॉन डॉक्टर जे असतात म्हणजे अनक्वालिफाईड असतात किंवा काही दुसरी म्हणजे आम्ही त्याबद्दल सांगू शकत नाही, काही बोंधू लोक असतात, तर त्यांचे जर व्हिडिओ बघून काहीच्या काही फॉर्म्युले तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये जर वापरत असाल तर नक्कीच हे चुकीचं आहे. म्हणजे त्या फॉर्म्युलामधून काहीतरी चुकीचं नक्कीच एक्सपेरिमेंट होणार आहे. सो म्हणतात ना की आयुष्याबरोबर नेहमी एक्सपेरिमेंट्स करायचे नसतात, कधी कधी अनुभवही तितकाच मॅटर करतो. पण असंही होतं ना की
समजा मी एखाद्याशी या मुद्द्यावर बोलायला गेले किंवा त्याला मी समजावत असेल की नाही रे बाबा या गोष्टी अशा नाही, तर तिथे तो वाद होतो, तो वाद गरजेचा आहे का मुळात? नाही, तो वाद गरजेचा नाहीच आहे ना. कारण की प्रॉपर जर लैंगिक शिक्षण दिलं, प्रॉपर त्याला जर काउन्सिलिंग केलं, प्रॉपर समजून सांगितलं, तो वाद होण्याचा म्हणजे निर्माण होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे लोकांना हे कळायला पाहिजे की चर्चा इथूनच सगळं काही म्हणतात ना की नाही, सगळ्या गोष्टी चर्चेतूनच सॉल्व्ह होतात. अच्छा, नक्की. पण ते कोणाबरोबर तुम्ही चर्चा करताय? तुम्ही जर फक्त आपल्या मित्राबरोबर चर्चा करताय जो की डॉक्टर नाही, काही त्याला नॉलेज नाही, काही नाही, तो तुम्हाला नक्कीच अधोर नॉलेज देणार आहे. जे काही त्याचे मिसकन्सेप्शन असणार तो याला पास ऑन करणार आहे. आणि असं जनरेशन टू जनरेशन पास ऑन होत आहे. कारण की आमच्यामध्ये भरपूर मिथ असतात आणि या मिथ का पण निर्माण झालेले आहेत की आपण जनरेशन टू जनरेशन पास ऑन करतोय. आणि त्यातही कुणीतरी प्रयत्नच करत नाही की नको आपण हे बाजूला ठेवून कुठेतरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करूया. बाकी खूप लोकांना हे पण माहिती नाहीये डॉक्टर की लैंगिक आरोग्य आणि तुमचं जे मानसिक आरोग्य आहे ते कुठेतरी इंटरकनेक्ट आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर पहिले सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती लैंगिक इच्छा म्हणजे लिबिडो. जर डिझायर चांगली असेल, डिझायर स्ट्रॉंग असेल तर पुढे जे काही म्हणजे तुम्हाला करायचं असेल ते पण एकदम हेल्दी होऊ शकतं. पण जर लैंगिक इच्छाच कमी असेल, तुमच्या मनामध्ये लैंगिक विचारच होत नसतील किंवा अँझायटी असेल किंवा डिप्रेशन असेल किंवा भीती असेल किंवा दडपण असेल तर डेफिनेटली तुमच्या लैंगिक आरोग्यावर आणि आयुष्यावर नक्कीच त्याचा परिणाम दिसून येतो. म्हणजे एखादी गोष्ट जर माइंडमध्ये असली आणि त्यावेळी तुम्ही इंटरकोर्सकडे जात आहात तर ते प्रॉपर होत नाही. आता बरेच माझ्याकडे पेशंट येतात, ते 90% लोक असे करतात की फक्त आणि फक्त आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी ते केवळवाना प्रयत्न करतात, कारण त्यांची मनापासून इच्छा नसते. पण असं न करता आम्ही ॲज अ म्हणजे काउन्सिलर सांगतो की जेव्हा केव्हा तुम्हाला समागम करायचं असेल तर दोघांनी प्रॉपर चर्चा करून, डिस्कशन करून, प्रॉपर ॲटमॉस्फिअर क्रिएट करून, प्रॉपर इरोटिक टॉक करून आणि प्रॉपर फोरप्ले करून जर तुम्ही पुढे जात असाल तर नक्कीच याच्यातून लैंगिक समस्या होणार नाहीत आणि सुख आणि समाधान चांगलं मिळू शकतं. डॉक्टर, खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रेक्षक हो, आजच्या भागातून आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. लैंगिक आरोग्य हा लाजेचा नाही तर समजून घेण्याचा विषय आहे. योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि मोकळा संवाद यामुळेच आपण अनेक समस्या टाळू शकतो आणि आयुष्य अधिक आनंदी करू शकतो. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्याची काळजी घ्या आणि पाहत रहा आशा किरण. बोलूया निसंकोच. नमस्कार. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.